आपल्याला दिसतंय काउंटडाऊन सुरू झालेला आहे। अवघ्या काही सेकंदातच आता हे दोन्ही टॉवर्स जमीनदोस्त होणार आहेत। नियंत्रित डेटोनेशन त्या अनुषंगाने केलं जाईल आणि हे दोन्ही टॉवर्स जमीनदोस्त होतील। आपण पाहतो आहोत या दृश्यांमध्ये हे दोन्ही टॉवर्स जमीनदोस्त केले गेलेले आहेत। धुळीचे मोठमोठे लोळ उठतायत आणि ही सगळी धूळ काही काळ काही मिनिटं आजूबाजूच्या या परिसरामध्ये अशीच पसरणार आहे। 9 सेकंद ज्याप्रमाणे अजिंक्य आपण सांगत होतो 9 सेकंदांमध्ये डोळ्यात देखत ही इमारत कोसळली। फक्त एकदाच आवाज आला, स्फोटाचा एक मोठा आवाज आला आणि लोकांचा तिथे जमलेल्या लांबवरून जे बघतायत त्या लोकांचा आवाज आला ओरडण्याचा आणि काही क्षणात या दोन्ही टॉवर्सचं पूर्णपणे हे दोन्ही टॉवर्स जमीनदोस्त झाले। त्याची थेट दृश्य आपण बघतोय। 9 सेकंदात हे दोन्ही टॉवर्स जमीनदोस्त झालेले आहेत। नियंत्रित स्फोटांद्वारे हे दोन्ही टॉवर जमीनदोस्त काही मिनिटांपूर्वी काही सेकंदांपूर्वी करण्यात आलेले आहेत। धुळीचे मोठे लोट उठल्याचं आपण पाहिलेलं आहे। मातीचा आता मोठा ढिगारा असणार आहे, खाली डेब्रिस असणार आहे खूप मोठ्या प्रमाणावर आणि आता हे धुराचे किंवा धुळीचे जे लोट आहेत ते देखील शांत व्हायला खाली बसायला किमान एक 5 ते 7 मिनिटांचा कालावधी जाणार आहे आणि त्यानंतर इथल्या सगळ्या या पाडकामाचा आढावा घेतला जाईल। कशा पद्धतीने हे पाडकाम झाले हे पाहिलं जाईल। त्यानंतर 4 वाजण्याच्या सुमारास अंदाजे गॅस आणि जे विजेचं कनेक्शन आहे जो पुरवठा आहे तो खंडित करण्यात आलेला होता या पाडकामाच्या अनुषंगाने तो पूर्ववत करण्यासंदर्भातले निर्णय घेतले जातील। आपण ही 2 दृश्य सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतो। 2 अँगलनी हे दोन्ही जे टॉवर्स आहेत कशा पद्धतीने जमीनदोस्त केले गेले, त्यांचं पाडकाम कशा पद्धतीने झालं हे आपण पाहतो आहोत। हे धुळीचे लोट खाली बसण्यासाठी डेब्रिस जे जमा होईल त्यावरचा धूर बाजूला होण्याकरता स्प्रिंकल्स तिथे लावले गेलेले आहेत जेणेकरून लवकरात लवकर हे डेब्रिस किती जमा झालंय, आजूबाजूच्या इमारतींना काही नुकसान झालेलं नाही ना हे सगळं समजायला आपल्याला पुढचे काही मिनिटं अजून लागतील। किती मोठ्या पद्धतीने धुळाचे लोळ उठले ते आपल्याला दृश्यांमध्ये दिसतंय। आजूबाजूचे इमारती दिसणं कमी झालं कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात धुराचे लोळ बघायला मिळाले। 9 सेकंदात अवघ्या या दोन्ही इमारती जमीनदोस्त झालेल्या आहेत। एपेक्स आणि सेयान या अनधिकृत इमारती जमीनदोस्त झालेल्या आहेत। बरोबर 2:30 वाजण्याच्या सुमारास या दोन्ही टॉवर्सना जमीनदोस्त करण्यात आलं। नियंत्रित स्फोटांद्वारे हे दोन्ही टॉवर्स जमीनदोस्त केले गेले। इथं उपस्थित काही जे नागरिक होते जे सुरक्षित अंतरावरनं हे सगळं पाडकाम बघत होते त्यांनी एकच जल्लोष देखील केला आणि आता आपण पाहूया कशा पद्धतीने हे दोन्ही टॉवर्स जमीनदोस्त करण्यात आले। वही टूटी हैं बस। नरेश केसवान यही सोसाइटी टास्क फोर्स के हम हमें सेलिब्रेट करते हुए दिखे, क्या कुछ कहेंगे? अब कुछ नहीं, अब जो होना था बेस्ट हुआ है, सक्सेसफुल हुआ है, एवरीथिंग इज फाइन। थैंक यू। अधिकारी प्रतिक्रिया देताना आपल्याला दिसतायत ज्या पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं होतं ते यशस्वी झालेलं आहे असं ते सांगत होते। कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही। उभ्याच्या उभ्या या दोन्ही जमिनी खाली कोसळलेल्या आहेत त्या पाडण्यात यश आलेलं आहे। जसं ठरवलं गेलं होतं, जसं नियोजन केलं गेलं होतं तसंच नियंत्रित स्फोटकांद्वारे उभ्याच्या उभ्या या इमारती जमीनदोस्त केल्या गेल्या आहेत। आपण ही दृश्य पाहतो या दोन्ही टॉवर्सना कशा पद्धतीने जमीनदोस्त करण्यात आलं त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवर। या दोन्ही टॉवर्सचं पाडकाम आता पूर्ण झाल्याचं समोर येत आहे। मात्र धुळीचे मोठमोठे लोट उठलेले आहेत। हे धुळीचे लोट आजूबाजूच्या परिसरात आणखी पसरू नयेत यासाठी स्प्रिंकलर्सद्वारे त्याच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न होतोय आणि आपल्याला माहितीच आहे की हे धुळीचे लोट उठतील याची अपेक्षा ठेवतच आजूबाजूच्या इमारतींवर आस्थापनांवर फायबर शीट्स टाकल्या गेलेल्या होत्या जेणेकरून ही धूळ जास्त वेळ त्या ठिकाणी बसू नये, साचून राहू नये। आणि आपण पाहतो त्या दृश्यांमध्ये आता स्प्रिंकलर्स सुद्धा आपल्याला बाजूच्या इमारतींमधून या डेब्रिसवर टाकले जात आहेत जेणेकरून
धूळ खाली बसावी, धूर खाली बसावा, सगळं सिमेंट आणि सगळ्या गोष्टी ज्या उडालेल्या असतील त्या सगळ्या खाली बसाव्यात, यासाठी सगळ्या बाजूच्या इमारतींवरून, त्यांच्या गच्चीवरून या डेब्रिसवर स्प्रिंकलर्स टाकले जात आहेत। अजिंक्य, सर्वसामान्य माणसं सुद्धा गेले 3-4 दिवस सातत्यानं नोएडातल्या या ट्विन टॉवर पाडण्याविषयी चर्चा करत होते। सातत्यानं चर्चा ही होत होती की नोएडामध्ये कुठलं ठिकाण जरी माहीत नसलं तरी सुद्धा 32 मजली ट्विन टॉवर पाडले जाणार आहेत, याची चर्चा मात्र अनेकांच्या सामान्यांच्या तोंडी सुद्धा होती की कसे ते पाडले जाणार, आजूबाजूच्या इमारतींना काही त्रास होणार नाही ना, रहिवाशांना भीती वाटणार नाही ना, आणि मग या इमारतीत ज्यांनी घरं घेतलेली आहेत त्यांचं काय होणार, असे वेगवेगळे प्रश्न चर्चेत येत होते। पण जसं शिरीष बर्वे सर काही क्षणापूर्वी आपल्याशी बोलताना म्हणाले की अनधिकृत बांधकाम सुरू होतं